नमस्कार मंडळी, आशा करते की तुम्हाला हा प्रदर्शनातला भाग 1 नक्कीच आवडलेला असेल। तर आज मी आलेली आहे शेवटचा हा प्रदर्शनातला भाग कव्हर करण्यासाठी। सो चला आपण आज जाऊया आणि हा कव्हर करते शेवटचा भाग। एका नवीन सेक्शनमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील साड्या आणि रंग धागा असं यांच्या क्रिएशनचं नाव आहे। तर आपण त्यांना विचारू यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत साड्यांमध्ये। माझं नाव धनश्री केळकर, मी ठाण्याचीच आहे ओरिजिनली। आणि रंगधागा ही कन्सेप्ट अशा ह्यानी तयार झाली आहे की मी स्वतः 10 वर्ष गेली वॉटर कलर आर्टिस्ट आहे। सो कलरशी रिलेटेड काम असणं आणि फॅब्रिक, सो याचं काहीतरी कॉम्बिनेशन करायचं। सो मी त्याला नाव दिलं रंगधागा। ही कन्सेप्ट ज्या उदयाला आली असं म्हणायला हरकत नाही। आणि मग त्याच्यामध्ये आर्टिस्ट प्लॅटफॉर्म असल्यामुळे बऱ्याचशा साड्या किंवा बेडशीट्स जे आहेत ते जनरली हँडमेड प्रोसिजरवर बेस असा माझा सगळा ह्याचा लेआउट म्हणजे हे असतात। साड्यांचं कलेक्शन सगळा स्टफ तसा असतो। बाटिक बेडशीट्समध्ये सुद्धा म्हणजे ओरिजिनल बाटिक तर असतंच, पण त्याच्यामध्ये मोम बाटिक ही जी स्पेशालिटी आहे त्याचे बाटिकचे माझ्याकडे बेडशीट्स आणि मटेरियल्स असतात अशा ह्याने। आणि त्याच्यानंतर काही हे सिल्कमध्ये स्टोल्स आणि मलाई सिल्क हा एक नवीन सिल्कमधला प्रकार आहे, तोही इंट्रोड्यूस केलेला आहे याच्यामध्ये। आणि बाकी सगळं हँडलूम बेस अशा ह्याच्यामध्येच, पण कलर कॉम्बिनेशन मी ठरवून हा सगळा स्टफ माझा आहे। मॅडम इथे मला पारंपरिक सगळ्या ज्वेलरीज दिसत आहेत, तर मला त्याबद्दल जरा माहिती घ्यायला नक्कीच आवडेल। मी मोत्यांचे दागिने बनवते स्वतः घरी। तुम्हाला जशी डिझाईन हवी असेल तशी पण बनवून देऊ शकते। माझ्याकडे चिंचपेटी, तन्मणी, राणीहार, त्याच्यानंतर मी कंठ्यासुद्धा करते। गणपतीमध्ये कंठ्या, रक्षाबंधनच्या वेळेला राख्या, सीझन वाईज आता नवरात्रीमध्ये देवीसाठी जे करणार आहे ते पण करून देते। जसं तुम्हाला हवं असेल तसं मी बनवून देते, स्वतः मी बनवते। ओके, म्हणजे आता गौरी गणपती येत आहेत तर त्यांच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तुम्ही बनवून देता। आपण आलेलो आहोत कांचनधडी ह्या शॉपला व्हिजिट करण्यासाठी। सो आपण मॅडमकडनं जाणून घेऊया की काहीतरी युनिक यांच्याकडे मला आता पाहायला मिळतं आहे, तर ते काय आहे। हेलो मॅम। हेलो, मेरा नाम रश्मि है। आई एम फ्रॉम कांचनधड़ी, रश्मि साहू। मेरा स्पेशल इक्कत ही है, ओडिशा हैंडलूम इक्कत साड़ीज़ है मेरा। दुपट्टेज़ है, फैब्रिक्स है, मैं डिज़ाइनिंग भी करती हूँ। कुछ साड़ीज़ मेरे यूनिक रहते हैं, सिल्क साड़ीज़ नॉर्मली आपको ओडिशा बेस्ट प्रीमियम क्वालिटी में सिल्क साड़ीज़ अच्छे रेट में और होलसेल में भी मिल सकते हैं। और ये मेरा कुछ देखिए, ये संबलपुरी इक्कत है, इससे दुपट्टा ये फैब्रिक कॉटन में आता है। नॉर्मली हमारा प्योर कॉटन ही रहता है, हम पूरा चरखे वाला वो कॉटन करके बुनते हैं। ये देखिए, दिस इज़ द पसापोली डिज़ाइन। एंड कुछ कुर्ते होते हैं, कुर्तेज भी रहती है। ये देखिए कुर्तियाँ, ये सब टाई डाई एंड वीविंग पे किया जाता है। एंड दिस इज़ वन, ये भी थोड़ा अलग है, इसमें पसापली डिज़ाइन है। ये आपका खुद का प्रोडक्शन है? खुद का प्रोडक्शन है, खुद का हम वीवर ही है, खुद का प्रोडक्शन है। ये सारे कॉटन की साड़ियाँ हैं, ये देख लीजिए, सब प्रीमियम क्वालिटी में आएंगे। ओडिशा इक्कत हम बोलते हैं। ये हमारे कॉमन इक्कत साड़ी है, इसको कारगिल कॉटन बोलते हैं। ये नॉर्मली प्लेन आता है और बॉर्डर में ऐसे कुंभ मिस टेम्पल बॉर्डर्स रहते हैं। एंड उसके अलावा आपको ये नबकोठी साड़ी आ जाएगा। दिस इज़ लाइक 9 मोटिव्स रहते हैं, जगन्नाथ भगवान के मोटिव्स जो रहते हैं, में जो भगवान के जो भी सिंबल्स हैं हाँ वो वो उस पे दिए हम गए हैं। मोटिव बनाते हैं। ये सब वीव्ड है, टाई डाई एंड वीव्ड लाइक दैट। और एक पैटर्न है, ये देखिए, ये जैसे है, ये सब यूनिक कलेक्शन रहेंगे। ये सब हम डिज़ाइन खुद करके बुनते हैं कारीगर ये से। सिंगल पीस रहता है कि इसमें नहीं, colours अलग रहते हैं? सिंगल रहेगा, कलर्स भी नहीं आएंगे। नॉर्मली 5 और 3 साड़ीज़ बनते हैं लूम में, उससे ज़्यादा फिर अगर डिज़ाइन पसंद आए तो हम बनाते हैं, टाई डाई देन बुनते हैं। ऐसे ये एक देखिए पिंक कलर साड़ी, ये कॉटन में रहा। एंड मैं कुछ सिल्क भी दिखा रही हूँ, ये देखिए, ये है प्योर सिल्क साड़ियाँ। ये उड़ीसा हैंडलूम के प्योर सिल्क्स है। ये सिंगल इक्कत प्योर सिल्क साड़ी है। ये ऑल ओवर बॉडी में ऐसा डाली पैटर्न विद ब्लाउज पीस है ये विदाउट ब्लाउज है। इफ़ यू अच्छा। वांट ब्लाउज पीस आपको मिल जाएगा ये कलर में, अलग से फैब्रिक है हमारे पास। ओके। अदरवाइज मेरे पास कुछ ड्रेस मटेरियल सेट्स है, इट्स लाइक डिज़ाइनर ड्रेस मटेरियल सेट्स। यहाँ पे हम पैनल पे वीविंग किया है विथ शंख। देखिए, ये शंख का डिज़ाइन है, प्रॉपर आपको दिखेगा। ये देखिए, ये शंख डिज़ाइन है। ओके। शंख का हमने मोटिव बनाया है लाइक दिस। और ये पैचवर्क में आता है, ऐसे दुपट्टे हैं इसके, देखिए पैचवर्क दुपट्टा, ये हम बनाते हैं। अदरवाइज
ये कॉटन साड़ी देखिए, ये डबल इक्कत में आता है, इसको पसापली साड़ी बोलते हैं। पसापली पासा जो रहता है ना, उसी का ही हमने ये किया है। ये डबल इक्कत का साड़ी देखिए, ये से रहता है। ऑल दीज आर हैंड वीव्ड एंड ऑल आर इन जेन्युइन प्रीमियम क्वालिटी। वो कुछ भी चीज़ लेना, ये सारे कपड़े हैं, पूरा सामने ये थान है हमारे पास। ओके, आपके पास थान भी अवेलेबल है? हाँ हाँ, ये आप ब्लाउज, कपड़े, ड्रेस, कुर्ती कुछ भी बनाए, पर मीटर 400 से स्टार्टिंग रेंज अप टू 1500 तक आता है। आणि त्या स्टॉलमध्ये तुम्ही बघू शकता इकडे ऑक्सिडाइज गोष्टी पण आहेत, म्हणजे इयरिंग्स वगैरे सर्व ऑर्नामेंट्स आहेत आणि त्याच्याशिवाय मला इथे साड्यासुद्धा दिसत आहेत. तर आपण त्यांना विचारूया की यांच्याकडे काय ह्यांचं युनिक कलेक्शन आहे ते. आमच्याकडे सगळं अजरक प्रिंटचं मटेरियल मिळेल तुम्हाला, प्रीमियम क्वालिटी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मोडाल सिल्क, डोला सिल्क वगैरे सारख्या ज्या बाहेर कुठेही तुम्हाला अवेलेबल होणार नाही त्या आमच्या स्टॉलवर मिळणार आहेत. तुम्हाला कुठल्याही शॉप वगैरेमध्ये त्या मिळत नाहीत, कारण त्या हँडब्लॉक प्रिंट असतात. ते फक्त एक्झिबिशनमध्येच अवेलेबल आहे. आमचं स्टोअर नाशिकला आहे आणि आम्ही नाशिकवरनं इकडे एक्झिबिट करायला आलो आहे. तर आता आपण नेक्स्ट स्टॉलला आलेलो आहोत, ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता चिकनकारी वर्क असलेल्या सर्व टॉप्स वगैरे अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये लॉंग टॉपसुद्धा आपण इथे पाहू शकतो. मस्त असे लाईट कलर्स टू डार्क कलर्स सगळे अवेलेबल आहेत आणि सर्व सायझेससुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल मिळतील. सो हे बघा, हे पण तुम्ही बघू शकता की मस्त याच्यावरती अशी चिकनकारी वर्क केलेला आहे, खूप सुंदर आणि बारीक असं. सो हा जो स्टॉल आहे ते ह्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला चिकनकारीमध्ये जे काही व्हरायटीज इथे पाहायला मिळतात त्यात तुम्ही बऱ्याच साऱ्या गोष्टी इथे घेऊ शकता. हा स्टॉल समथिंग युनिक आहे. आत्ता गौरी गणपती येत आहेत आणि ढिंचॅक पेंट मस्तपैकी नाचताना शर्टावरती आपल्याला काहीतरी ढिंचॅक वाक्याचं हवी असतील ना, तर ह्या स्टॉलला नक्की भेट द्या. आता आपण यांच्याकडनं जाणून घेऊया यांचे जे विविध जे म्हणजे प्रिंट ह्याच्यावर देतात ना त्या संदर्भात. नमस्कार सर. माझं नाव रोहित. सो आमचा अतरंगी नावाचा मराठी टी शर्ट स्पेसिफिकली ब्रँड आहे. सो आपण जे डे टू डे लाईफमध्ये जे कोट्स वगैरे बोलतो ते आपण टी शर्टवर प्रिंट करतो आणि असे बरेच वेगवेगळे जर तुम्ही बघाल लहान मुलांचे पण आहेत, गाल ओढायचे नाहीत, गोंडस आणि प्लस गणपती रिलेटेड पण काही आहेत. ओके, सो असं आहे. आणि इथे आम्ही क्रांती विसार या हॉलमध्ये आहोत 8, 9, 10, 11 ते 9 टायमिंगमध्ये. सो नक्की या आणि व्हिजिट करा. आतापर्यंत तुम्ही बघितलं सर्व लेडीजसाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी होता आणि ह्या स्टॉलवरती फक्त जेंट्ससाठी ज्या रेग्युलर डेली वेअरच्या ज्या वस्तू आहेत ना त्या इथे आहेत. सो आपण त्यांना विचारूया की त्यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत ते. नमस्कार. नमस्कार. मी केतन गाय. माझी मीरा एंटरप्राइजेस म्हणून कंपनी आहे, ज्या अंतर्गत ग्लाउडिओ म्हणून माझा मेन्सवेअर ब्रँड आहे. माझी ठाणे ईस्टला स्वतःची शोरूम आहे. आमच्याकडे तुम्हाला मेन्सवेअरचं पूर्ण कलेक्शन मिळेल. कॉटन शर्ट, कॉटन टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, शॉर्ट्स. तसंच आता माझ्याकडे नवीन ओव्हरसाईज टी शर्ट आले जे आता फॅशन चालू आहे मार्केटमध्ये. मी तुम्हाला दाखवू इच्छितो माझ्याकडचे ओव्हरसाईज टी शर्ट. ह्याच्यावर पण आपल्याकडे ऑफर चालू आहे. ह्याची मार्केट व्हॅल्यू आहे 800 रुपये, पण मी आत्ता एक्झिबिशनमध्ये फक्त 700 रुपयाला एक आणि 1300 रुपयाला 2 असे टी शर्ट तुम्हाला ऑफर करतो आहे. यामध्ये कलर्स आहेत वेगवेगळे. %100% कॉटन, लायक्रा, ड्रॅगन बॉल झी. मग लवकरात लवकर माझ्या स्टॉलला भेट द्या आणि खरेदीचा आनंद घ्या. तर ऑफिस वेअर, डेली वेअरच्या ज्या कुर्तीज आहेत त्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर लिमया या जो ब्रँड आहे इथे त्या ठिकाणी नक्की या. सो आपण त्या मॅडमना विचारू की ह्यांच्याकडे डेली वेअर्स तसंच ऑफिस वेअरमध्ये आणि त्याच्याशिवाय गाऊन्स पण मला इथे दिसतात, तर त्याच्यामध्ये काय काय व्हरायटीज वगैरे आहेत त्यांच्याकडे. आमच्याकडे तसं डेली वेअरसाठी पण आहे आणि थोडं फंक्शनल यूज तुम्ही करू शकता. शॉर्ट टॉप्स आहेत, नुसत्या कुर्तीज आहेत आणि टॉप पॅन्ट्स विथ आणि काही ह्याच्यामध्ये दुपट्टे असे तुम्हाला 3-4 प्रकारचे वेगवेगळे बघायला मिळेल. तुम्हाला जर तुम्हाला दाखवते. आता हा जो आहे आत्ताचा नवीन प्रकार जो आहे तो आलिया कट. आलिया कट आहे. त्यानंतर आता हे आमचं स्वतःचं ब्रँड आहे लिमया आणि आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्याचप्रमाणे अजूनही आत्ताचे जे नवीन प्रॉडक्ट्स आहेत मी तुम्हाला दाखवते. माझे हा कळीचा पूर्ण अंगरखा पॅटर्न तयार केलेला आहे.
आणि विथ पॅन्ट आहे हे. त्यानंतर बघायला गेलं तर तुम्हाला ही कुर्तीज पॅन्टवरती घालायला कुर्तीज पण अवेलेबल आहेत. त्यानंतर पूर्ण तिन्ही ह्याचा जर तुम्हाला सूट दाखवायचा म्हटलं तर विथ दुपट्टा आहे. जयपूर प्रिंट माझ्याकडे जास्तीत जास्त असतंच, म्हणजे जयपूर प्रिंटच असतं आणि अजरकमध्ये वगैरे पण तुम्हाला बघायला मिळेल. ही आहे कोटादोरिया दुपट्टा, नवीन प्रॉडक्ट आहे हे. त्याचप्रमाणे आत्ता जे इथे लावलेलं आहे हे देखील अजरकमध्ये हा अंगरखा तयार केलेला आहे. 2-3 मटेरियल्स यूज करून केलेलं आहे. समन्वी कलेक्शन आणि ज्यांच्याकडे तुम्हाला विविध प्रकारच्या साड्या ॲज वेल ॲज डिझायनर ब्लाऊज आणि ह्यांची टुडे स्पेशल ऑफरसुद्धा आहे की पैठणी साडी आणि त्याच्याबरोबर ब्लाऊज पीस हे सुद्धा आज आपल्याला इथे अवेलेबल आहेत. सो मॅडमकडनं जाणून घेऊया आपण की यांच्याकडे अजून कोणत्या कोणत्या व्हरायटीज अवेलेबल आहेत त्या. नमस्कार मॅडम. नमस्कार, माझं नाव समृद्धी किरण नाईक. माझं ब्रँडचं नाव आहे समन्वी कलेक्शन्स. सो आमचं ही खासियत आहे की आमचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत आमच्याकडे 15 ते 16 व्हेरायटीज आहेत. सगळे आम्ही विवर्सकडनं आणतो डायरेक्टली, म्हणजे ओरिजिनल प्रॉडक्ट आपल्या कस्टमरला देता येईल असे आमच्याकडे 15 ते 16 व्हेरायटीज आहेत. आणि ह्यावेळेला जर गणपती स्पेशल आम्ही पैठणीसुद्धा आणलेली आहे डायरेक्टली येवला औरंगाबादवरून. त्यामुळे तुम्हाला पैठण्या पण मिळतील आणि पैठणीबरोबर तुम्हाला ब्लाउजेस वेगळ्या प्रकारचे पाहिजे असतील त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत माझ्याकडे. पैठणीचे ब्लाउजेस हे तुम्हाला 1-1 मीटरमध्ये मिळतील 1350ला, म्हणजे अगदी रिझनेबल रेंजमध्ये ठेवली आहे. प्लस तुम्हाला असं काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन करता येईल साड्यांमध्ये न शिवता. असंही कुठल्याही रंगाची पैठणी असली तरी पण हे जाणारं आहे, मल्टी कलरमध्ये आहे. ही आमची आत्ताची खासियत आहे. त्याच्याशिवाय आमच्याकडे मोंगा सिल्क आहे. हे बघा, भागलपूरची मोंगा सिल्क आहे. ही तुम्हाला 2000च्या रेंजमध्ये मिळेल. इकडे पीच कलरची जी लावलेली आहे आणि त्याच्याबरोबर ब्लाऊजचे कॉम्बिनेशन पण केलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये आमच्याकडे खूप व्हेरायटीज आहेत, कलर्स आहेत, तुम्ही बघू शकता. आणि सेम मोंगा सिल्कमध्ये एक वेगळं प्रकार आणलं आहे जे बाटिक डिझाईन आहे. बाटिक आजकाल तुम्हाला बऱ्याचशा साड्यांमध्ये मिळतात, पण मोंगा सिल्कमध्ये जी एनरिचिंग आहे त्याच्यामुळे एन्हान्स होत आहे कलर. सो हे जे आहे ते एकदम सॉफ्ट आहे, लाईट वेट आहे. फर्स्ट टाईम ड्राय वॉश करा, त्याच्यानंतर तुम्ही इझी वॉश करू शकता, म्हणजे मेंटेनन्स पण तेवढं नाही आहे. आणि एकदम रिझनेबल रेंजमध्ये मिळते. सगळे 2-2 हजारामध्ये मिळत आहेत तुम्हाला. ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन्स बरेचसे मिळतील असे आहे. तशी जामदानी आहे माझ्याकडे, कोलकाता कॉटनमध्ये आहे, बँगलोरची सॉफ्ट सिल्क आहे, ही प्रिंटेड सिल्क साड्या पण आहेत जे असे कॉपर बॉर्डरमध्ये आहेत. हे पण खूप चांगले चालतात, सॉफ्ट आहे, लाईट वेट आहे, त्यामुळे असे व्हेरायटीजसुद्धा खूप आहेत. क्रेप सिल्कच्या साड्या आहेत. हे बघा, ही क्रेप सिल्कची साडी आहे, ही बँगलोरची आहे, त्याच्यामध्ये पण कलर्स मिळतील तुम्हाला. आणि ही शिफॉन आहे, शिफॉन सिल्कमध्ये, हे बँगलोरची खासियत आहे, याच्यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन्स मिळतील. ह्याच्या व्यतिरिक्त औरंगाबादची जी लोकल खासियत आहे की खूप कमी लोकांना माहिती आहे, ही हिमरू साडी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेच कलर कॉम्बिनेशन्स मिळतील. प्लस ह्याला पूर्ण हे विविंग वर्क आहे आणि ब्लाऊज पण असंच तुम्हाला मिळेल. इकडे मी ग्रीन कलरचं ऑलरेडी लावलेलं आहे सेममध्ये. हे एक ह्याची इकडे औरंगाबादची खासियत आहे जी आम्ही आता आणलेली आहे टेबलवरती. सो आम्ही असाच प्रयत्न करतो आहे की बरेच स्टेट्समध्ये जाऊ आणि तिकडनं लोकल जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मदत करू, त्यांना मार्केटिंग देऊ आणि चांगल्या रिजनेबल रेटमध्ये आपल्या कस्टमरला ओरिजिनल प्रॉडक्ट्स देऊ. ट्विंकल सारीज असं यांच्या ब्युटिकचं नाव आहे. सो आपण यांना विचारूया यांच्याकडे काय काय साडीज आणि इथे मला ब्लाउजेस दिसत आहेत, तर काय काय व्हरायटीज यांच्याकडे अवेलेबल आहेत त्या. नमस्कार मॅडम, काय व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत? नमस्कार, मी स्वाती महाजन आणि माझ्याकडे साड्यांचे खूप सारे व्हरायटीज आहेत. असे हँडलूममध्ये आहेत, साध्या हँडलूममध्ये सगळं व्हरायटी आहेत वेगवेगळे. याच्यात भरपूर डिझाईन्स, कलर्स, पॅटर्न्स तुम्हाला मिळतील. नंतर हे सिल्कमध्ये पण असे वेगवेगळे आहेत बघा. असे सिल्कमध्ये आहेत, काथा स्टिचमध्ये आहेत, हे असे वेगळे सिल्क्स आहेत, असे डिझाईन आहेत. हे काही प्युअर सिल्कमध्ये आहेत, पोचमपल्ली प्युअर सिल्क म्हणतात याला. ओके. नंतर हे असे साधे डिझायनर, सिम्पल असे, म्हणजे डेली वेअर ॲज वेल ॲज डेली वेअर, ऑफिस वेअरसाठी ह्या पण आहेत अशा कॉटनमध्ये. हल्ली जे चालतं इंडिगो वगैरे. आणि हां आणि वेगवेगळे प्लेन कॉटन. आणि
सध्या कॉटनचा ट्रेंड खूप आहे ट्रेंड आणि खूप आहे. ज्याच्यामध्ये इंडिगो mix तो match फारच ब्लाऊज आहे. करून मिक्स मॅच वापरले ब्लाऊज. जातात. तर Yes, त्याप्रमाणे हे मिक्स मॅच ब्लाऊज दिलेले आहेत. तर हे सगळ्यांना खूप आवडत आहेत इथे. एक ब्लाऊज तुमच्या 3-4 साड्यांवर जाऊ शकतो. Yes, right. असे ते त्याच्यामध्ये खूप हां सारे कलर हां असल्यामुळे खूप आपण हां त्या कोणत्याही साडीवरती मिक्स मॅच करू शकतो. मॅचिंग पण आणि मिक्स मॅच पण आणि 2-3 वेगळ्या ह्याच्यावर पण ते जातं. तर अशा सगळ्या वेने त्यांना यूज करता येतो. ब्लाऊजमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे आणि साड्यांमध्ये सिल्क्स बरोबर हे प्युअर सिल्क्स आहे. हे आहे प्युअर माहेश्वरी सिल्क. हे असे डिझायनर साड्या आहेत काही काही. उपाडा सिल्क आहे. हे पण सिल्क्स आहे. ती पैठणी आहे आपली प्युअर महाराष्ट्राची सेमी पैठणी. मग हे कलमकारीमध्ये सिल्क्स वगैरे असे आहे. आता मी आलेली आहे सारा कलेक्शन ह्या स्टॉलवरती. सो आपण या मॅडमकडनं जाणून घेऊ की यांच्याकडे काय काय व्हरायटीज अवेलेबल आहेत त्या. नमस्कार मॅडम, काय काय व्हरायटीज तुमच्याकडे अवेलेबल आहेत? हाय, मी कविता पेंढारकर. आमच्या फर्मचं नाव आहे सारा कलेक्शन. आमच्याकडे रेडीमेड कुर्तीज, लॉंग शॉर्ट आणि मिडी पॅटर्न्स आहेत. ओकेजनल वेअर पण कुर्तीज आहेत आणि रेंज साधारण 550-600पासून 2000पर्यंतची रेंज. म्हणजे डेली वेअर, ऑफिस वेअर जे आहेत किंवा फंक्शनसाठी सुद्धा आपण जातो ते सुद्धा शॉर्ट आणि लॉंग कुर्तीजमध्ये आणि तुमच्याकडे सगळ्या सायझेस अवेलेबल आहेत. ओके मॅडम, मला ह्या ओव्हरऑल तुमच्याकडे ह्या ज्या स्टॉलवर तुम्ही जे जे दागिने ठेवलेत, कारण मला इथे ऑक्सिडाईजचं दिसतं आहे, तर माझ्या मतानुसार आता नवरात्री पण येत आहे, सो त्याच्यासाठी पण तुम्ही अशा वेगवेगळ्या व्हरायटीज आणल्या आहेत आणि काय नवीन प्रकार तुमच्याकडे आहे ते मला नक्की जाणून घ्यायला आवडेल. ओके, नमस्कार. माझं नाव प्राची कोतकर. मी राहायला ठाण्यालाच आहे. माझं स्पेसिफिकली माझी ज्वेलरी जी आहे ही हँडमेड आणि माझ्या स्वतःच्या युनिटवर बनवलेली आहे. माझं जे आहे हे सेमी प्रिशियस स्टोन्स, ब्रास आणि प्युअर सिल्वर याच्यामध्ये सर्व कलेक्शन आहे. मी कस्टमाइज बनवूनही देते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगली काही डिझाईन्स आहेत आणि त्या बनवून घ्यायच्या असतील तरी तुम्ही मला अप्रोच करू शकता. आता आपण आलेलो आहोत पूजा क्रिएशन ह्या स्टॉलला व्हिजिट करण्यासाठी. यांच्याकडे विविध प्रकारचे नाईट वेअर्स अवेलेबल आहेत. तर आपण या मॅडमकडनं जाणून घेऊया की यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे ते. नमस्कार मॅडम, आपल्याकडे काय काय कलेक्शन आहे? माझ्याकडे ऑल व्हरायटीज ऑफ गाऊन्स आहे. जयपुरी कॉटनमध्ये आहे, बाटिकमध्ये आहे आणि साईज वाईज शिवले आहेत. ML, XL, XXL, 3XL आहे. हाफ गाऊन आहे, सिवलेसमध्ये आहे, कफ्तान आहे, हाफ कफ्तान आहे आणि दोन्ही ह्याच्यामध्ये जर बाटिक घालून कंटाळा आला असेल तर त्यांच्यासाठी एक व्हरायटी म्हणजे जयपुरी कॉटनमध्ये असं आहे. मग A लाईनमध्ये आहेत. कोणाला A लाईन आवडतं, कोणाला योगवाले आवडतात, गॅदर्समध्ये आवडतात आणि असे फॅन्सीज पण आम्ही शिवलेले आहेत. जसे की एल्पलाईन, PV सॉफ्ट कॉटन, रेयॉनमध्ये तसे पण गाऊन्स लोकांना आवडतात. मग तोही प्रकार ठेवला. A लाईनमध्ये आहेत, योगवालेमध्ये पण आहेत. म्हणजे इथे तुम्ही प्रत्येक एज वाईज जे आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटीज इथे तुम्ही अवेलेबल करून दिलेल्या आहेत. निशी क्रिएशन. तर या मॅडमकडनं जाणून घेऊया की ह्या स्टॉलवरती यांच्याकडे काय काय अवेलेबल आहे ते. नमस्कार मॅडम. नमस्कार, माझं नाव तृप्ती अंतरकर. ब्रँडचं नाव आमच्या निशी क्रिएशन आहे. आम्ही दादर बेसला आहोत आणि आत्ता इथे आम्ही या व्यापारी पेठेत आम्ही आलेलो आहोत. सो आमच्याकडे आहेत हे तुम्ही बघू शकता की सेट्स लावलेले आहेत. 3 पीस 2 पीस असे सेट्स आहेत. पूर्ण स्टिच आहेत. विथ दुपट्टा, विदाऊट दुपट्टा असं मिळतात. मी घातलं त्यातला पण एक आहे, बघू शकता. त्याच्यावर आपण छान रेशीम एम्ब्रॉयडरी केलेली आहे. सो रेंज आपली स्टार्ट होते साधारण 1400पासून पुढे 3000पर्यंतची आपली रेंज आहेत. तसेच इथे शॉर्ट टॉप्स पण लावलेले आहेत की ज्यांची रेंज आहे 500पासून 850पर्यंतची स्टार्टिंग रेंज तशी आहे. तसेच आपल्याकडे 1 पीसेस पण मिळतात आणि प्लस साईज असा असतो की आमचा प्लस साईजचे ड्रेसेस मिळतात. म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम येतो ते आम्ही स्टिचिंग करतो. 52पर्यंतचे म्हणजे 6XL 5XLपर्यंतचे आपल्याकडे सेट्स मिळतात. 1 पीसेस पण मिळतात. कुर्तीजमध्ये पण आहेत. सो मी एखाद दुसरी तुम्हाला कुर्तीज दाखवीन. नक्कीच. सो ही 50 चेस्टची आहे. सॉरी 52. ओके, म्हणजे हे 5XL आहे. हां, 5XL आहे आणि हे पूर्ण सगळं आपलं असतं ते कॉटन बेसच असतं पूर्णपणे. ओके, तशा ह्याच्यात 1 पीसेस आता आम्ही तिकडे हँगरला लावलेले आहेत. त्याच्यामुळे 1-2 1 पीस दे. अच्छा, इथे आहेत का? सो आत्ताचा ट्रेंडिंग म्हणजे सिंगलेट वगैरे घालतात.
हां. त्याच्यावर जॅकेट पण तुम्ही घालू शकता. तर तसे आहेत. हे सिंगलेटमध्ये काही वेगवेगळ्या व्हरायटी. त्याच्यानंतर शॉर्ट्समध्ये थोडेसे नी लेंथपर्यंतचे असे वन पीसेस ओके. केलेले आहेत. त्याच्यात वेगवेगळे तुम्हाला पॅटर्न्स मिळतील आणि मेन असं असतं की आमचं सिंगल पॅटर्न आणि सिंगल कलर हे असतं, ओके. जेणेकरून जो तुमच्याकडे आहे तो दुसऱ्याकडे, दुसऱ्यांच्या हां. दिसणार नाही. स्लीवलेसमध्ये म्हणाल तर स्लीवलेसमध्ये पण आहेत आपल्याकडे पॅटर्न. हा आता मी तुम्हाला एक प्लसमधला पण दाखवते. हे फ्रॉक स्टाईल्समध्ये केलेले आहेत. आत्ता आपलं फ्रॉक सगळं स्टाईलमध्ये. इकत फॅब्रिकमध्ये आपलं हे सगळं आहे. पूर्ण जे आत्ताचं जे आहे ते जनरली आम्ही इकत, मोडाल, कलमकारी, अजरक असे फॅब्रिक्स वापरून आपण ओके. त्याचे वन पीस म्हणा किंवा काही सेट्स म्हणा असे तयार करतो. दिस इज इन अजरक. सो असे त्याची काय रेंज चालू होते? यांची साधारण वन पीसेसची रेंज आहे ती 950पासून 1600-1800 पर्यंतची रेंज आहे. हे डबल इकतमध्ये आहे फॅब्रिक. त्याच्यात पण आपण केलेले आहेत. तसंच कलमकारीमध्ये पण आत्ता आपण फ्रॉक स्टाईलमध्ये काढलेले आहेत जे 46 साईजपर्यंतचे केलेले आहेत पूर्णपणे. तर फ्लोअर लेंथमध्ये पण असतात. तर आता आपण ज्या स्टोरला आलेलो आहोत ते आहे शांभवी सिल्क साडीज. तर या मॅडमकडनं आपण जाणून घेऊ की ह्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे ते. नमस्कार मॅडम, आपलं नाव आणि मला तुमच्या कलेक्शनबद्दल माहिती द्या ना. नमस्कार, मी सुषमा, शांभवी सिल्क साडीजमधून. माझ्याकडे या तुम्हाला लिननच्या साड्या बघायला मिळतील. ह्या प्युअर लिननच्या आहेत. त्याच्याबरोबर तुम्हाला हे पोचमपल्ली सगळ्या माझ्याकडे ज्या आहेत ते सगळ्या हँडवुवन साड्या आहेत, हँडलूमच्या म्हणतो आपण त्याला. याच्याचबरोबर माझ्याकडे अजरकच्या आहेत. ह्याची रेंज काय आहे या साडीची? ही 4200. ओके. आणि ह्याची? ही 4800ला आहे, अजरक ब्लॉक प्रिंट. आणि मी गडवाल साडी हा माझा मेन प्लस पॉईंट आहे माझ्याकडचा. गडवाल साडीज इथे. आणि ह्यांची काय स्टार्टिंग रेंज आहे? हे स्टार्टिंग रेंजची 17पासून 17,000पासून स्टार्ट होते. हे सगळे हे पण प्युअर हँडलूमचे आहेत आणि प्युअर सिल्कमध्ये आहेत. हँडवुवन साड्या आहेत. ह्याच्याबरोबर बनारसच्या पण आम्ही ठेवतो. कुठल्या आहेत? कलमकारीमध्ये आहेत. कलमकारीचा हा आता नवीन प्रकार आला आहे, क्रीम आणि ब्लॅकमध्ये. हे सगळं पेन कलमकारी आहेत. सगळं हाताने हे सगळे ड्रॉ करून पेंट केलेल्या साड्या आहेत. तुम्ही पण तीच वेअर केली आहे का? हो हो. नेसायला हलक्या आणि सिंपल आहेत. आणि एक बरं आहे की आता धक्काधक्कीच्या जेवढा इस्त्री वगैरे करायचा हां, जो आहे ना exactly. ट्रेंड, तो जरा कमी होत त्याच्यासाठीच की चाललाय. ह्याला म्हणजे काही मेंटेनन्स याला काहीच नाही आहे. अगदी तुम्हाला म्हणजे रोल प्रेस किंवा ते स्टार्च हे काही नाही. वेअर करा, आयर्न करा, परत नेसू आहोत. शकता. ते आहे सात स्पर्श. तर ह्या मॅडमकडनं जाणून घेऊया आपण की ह्यांच्याकडे काय काय व्हरायटीच्या साडीज अवेलेबल आहेत. ते काय काय व्हरायटीच्या साडी आपल्याकडे इथे पाहायला मिळतात? इकडे बऱ्याच प्रकारचे आहेत. तुम्हाला ह्याच्यामध्ये इटालियन सिल्क आहे, ऑर्गॅन्झा आहे, कॉटन सिल्क आहेत, कॉटन खादी कॉटन आहेत, बनारसी साडीज आहेत. त्याच्यानंतर हे आहे जे तुमचं शिफॉन मटेरियलमध्ये येईल. या सगळ्या डिझायनर साड्या आहेत. त्या मॅट फिनिश आणि डिफरंट टाईप ऑफ वर्क. ह्याला थोडंसं तुम्ही गोटापट्टी वर्क म्हणू शकाल. त्याच्यानंतर ह्या ज्या आहेत ह्या पूर्ण साड्या ज्या आहेत ह्या सॉफ्ट बनारसी सिल्कमध्येच येतील, पण हे प्रॉपर आहे साऊथ पॅटर्नमध्ये. सो ह्याच्यामध्येही बऱ्याच प्रकारचे व्हरायटी. चालू होतं? ह्या 2500च्या आहेत. ओके. ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट माझ्याकडे 4 कलर उरले आणि त्यातली ही ग्रीन आहे. ओके. सो शिबोरी प्रिंटमध्ये आहे जे आता लेटेस्ट श्रावणमध्ये चालतं. त्याच्यामध्येही हे 3 ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. ओके. आणि हाही माझ्याकडे शिफॉन आहे. ह्या जनरली गुजराती लोक ज्या दांड्यासाठी किंवा पार्टी वेअरसाठी की आपण ते वापरतात. आणि ह्याला पूर्ण ऑल ओव्हर साडीला सिक्वेन्स वर्क आहे. ओके. सो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि विथ ब्लाऊज आहे. विथ ब्लाऊज विथ ऑलमोस्ट साड्या. त्याच्यानंतर ह्या माझ्याकडे आहेत त्या कलामकारी बेस्ट टसर सिल्कमध्ये आहेत. ओके. हे आता ही ओपन पीस इथे नाही. आणि हे पूर्ण आपलं ह्याचा सॉफ्ट सिल्कच आहे, पण ह्यालाही थ्रेड वर्क आणि हे. आणि आता हे लेटेस्ट आहे ज्याच्याकडे माझ्याकडे ऑलमोस्ट 12पैकी 4च राहिलेले आहेत.
हे पूर्ण हे पण सॉफ्ट सिल्कमध्येच आहे, पण ह्याला ऑल ओव्हर तुमचं थ्रेड वर्क आहे रेशीमचं आणि त्याला पूर्ण सिक्वेन्स नाही केलेलं आहे. विथ ही पूर्ण ऑल ओव्हर साडी प्लेन आणि ह्याला असे गोटे येतील आणि जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरचा तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीस. सो हा एक डिफरंट पॅटर्न आहे, हा रनिंग झाला आहे आता सध्या. आणि ऑर्गॅन्झामध्ये हे असे बरेच प्रकार आहे ज्याला आम्ही एक्स्ट्रा एक 1 मीटरचा ब्लाऊज पीस देतो. आता आपण ज्या स्टॉलवर आलेलो आहोत तो आहे आभा एथनिक वेअर. सो आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया ह्यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत त्या. नमस्कार मॅडम, काय काय व्हरायटीज आहेत आपल्याकडे? आमच्याकडे प्युअर कॉटनचे कुर्तेज आहेत, ड्रेसेस आहेत आणि लॉंग कुर्तेज आहेत, शॉर्ट कुर्तेज आहेत. आम्ही कस्टमाइज पण करून देतो. आमचं दादरला स्टोअर आहे कॅडल रोडवर शिवाजी पार्कच्या जवळ. सो तुम्ही बघितलं तर आमच्याकडे इक्कत आहे आणि प्युअर कॉटन आहे, हँडलूम आहे किंवा केम्ब्रिज कॉटनवर आम्ही जे हँडब्लॉक प्रिंट होतं ते आम्ही मोस्ट प्रोबली वापरतो. प्रिंट आमच्याकडे नाही, म्हणजे स्क्रीन प्रिंट काहीही नाही आहे. ओके, सो ही व्हरायटी आहे. सगळ्या सायझेस M to 3XL पर्यंतच्या सायझेस अवेलेबल आहेत. आणि ओव्हरऑल रेंज काय स्टार्ट होते? स्टार्टिंग रेंज 750 to 1500 पर्यंतची रेंज आहे आमच्याकडे. स्टॉलला आलेलो आहोत तर ते समथिंग मला डिफरंट काहीतरी बघायला मिळतं आहे. तर ते डिफरंट प्रकार काय आहे ते आपल्याला हेच सांगू शकतील. सो प्लीज मला सांगा की काय काय व्हरायटीज तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या. सो आय डिफरंट व्हरायटी ऑफ साड़ीज. आई हैव सिल्क लिनन साड़ीज, आई हैव हैंडलूम वॉट साड़ी. जो भी साड़ीज़ हमारे पास है वो कोलकाता से है, जयपुर से है, पूरी इंडिया से साड़ीज़ हमारे पास. एंड वी हैव डिफरेंट वैरायटीज़ ऑफ देम एट डिफरेंट एंड बेस्ट रेट्स पॉसिबल. माय नेम इज़ रुद्र पाटिल एंड लाइक लुक एट दिस इज़ ऑर्गेन्जा. दिस इज़ फॉर यूथ स्पेसिफिकली. सिल्क लिनन इज़ ऑल्सो फॉर ऑल द एज ग्रुप्स. हैंडलूम साड़ीज़, दिस इज़ कॉटन सिल्क, दिस इज़ चंदेरी, दिस इज़ गढ़वाल and this is cotton sarees. We also have stoles like this, which is you could wear this on shirts, t-shirts and everything. Looks also very nice. And we have dress materials also here. This is tagas of different block print mul cotton materials. And yeah, and this is the collection we have. तर येस, तुम्हाला जर इंडियातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या साड्या जर विकत घ्यायच्या असतील तर इंडिवोर ह्या ठिकाणी या आणि तुम्ही नक्की यांच्याकडे विविध प्रकारच्या साड्या आहेत त्यातली नक्की साडी खरेदी करा. अलंकृता फॅशन्स या स्टोअरला व्हिजिट करण्यासाठी. सो आपण यांच्याकडनं जाणून घेऊया इथे काय काय व्हरायटीज अवेलेबल आहेत त्या. हॅलो, नमस्कार. मी कृपाली जवळ अलंकृता फॅशन्समधून. सो माझ्याकडे आता व्हरायटीजमध्ये आहेत प्युअर महेश्वरी हँडलूम सिल्क साडीजमध्ये. वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत, बुट्टीमध्ये आहेत, विथ प्लेन ह्या अशा बुट्टीमध्ये प्युअर हँडलूम सिल्कमध्ये महेश्वरी साडीज आहेत. इथे सुद्धा महेश्वरमध्येच लावलेल्या आहेत सर्व ह्या. सेकंड माझ्याकडे हे जे ऑप्शन आहे तुम्हाला कुठेही शॉपमध्ये मिळणार नाही, माझ्या व्ह्युअर्सकडनं मी डिरेक्टली करून घेते. ह्यासुद्धा महेश्वरमध्ये आहेत. हँडब्लॉक प्रिंट आहे. हँडब्लॉक प्रिंट आपल्याकडे जनरली इंडिगो किंवा त्याच्यामध्ये मिळतं, चंदेरीमध्ये वगैरे. ह्या महेश्वरमध्ये हँडब्लॉक प्रिंट साडीज आहेत आणि ह्या माझ्या व्ह्युअर्सकडनं मी डायरेक्ट बनवून घेते. नेक्स्ट आहेत माझ्याकडे गडवाल ऑप्शन. गडवाल साऊथ कॉटन सिल्कमध्ये, कलकत्ता कॉटनमध्ये आहेत. ह्या सर्व कलकत्ता कॉटनमध्ये आहेत. ह्यात भरपूर व्हरायटीज, कलर्स आहेत. सध्या गौरी गणपतीसाठी पण लोक मतलब दे प्रिफर टू टेक दिस. कॉर्पोरेट लुकसाठी तुम्हाला हव्या असतील तर दे गो फॉर दिस साडीज. या आहेत केरला कॉटन पोचमपल्लीमध्ये सगळे ऑप्शन्स. इंडिगो ऑप्शन आहे. माझे ॲक्च्युली सेल झाले इंडिगोमध्ये. सो इंडिगोला सध्या खूप डिमांड आहे माल कॉटनच्या सॉफ्ट फॅब्रिक. सो असं सगळं वेगवेगळ्या व्हरायटीज. ह्या पण महेश्वरमध्येच आहेत आणि सगळ्या माझ्या डिरेक्टली व्ह्युअर्सकडनं येतात. सो ऑल दिस इज द ऑप्शन. एव्हरीथिंग फॉर हर म्हणजे महिलांसाठी ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात आहेत इथे. तर ह्यांच्याकडे ट्युनिक्स आहेत, त्याच्यानंतर यांच्याकडे जे ड्रेस मटेरियल आहे ती पूर्ण स्टिचिंग विदाऊट स्टिचिंगवाले ड्रेस मटेरियल्स आहेत. सो आपण त्या मॅडमकडनंच जाणून घेऊ की ह्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे कॉटन किंवा सिल्क आणि त्याच्याशिवाय अजून काय प्रकार आहेत ते सर्व. नमस्कार, मी सायली सहस्त्रबुद्धे. 54 नंबरचा स्टॉल आहे एव्हरीथिंग फॉर हर. माझ्याकडे ड्रेस मटेरियल्स आहेत, एथनिक कुर्तीज आहेत, लॉंग वन पीसेसमध्ये आहेत आणि सध्या शो स्टॉपर म्हणू शकतो तर हे एक मटेरियल आहे. कालपासून याचे जवळजवळ 3 ते 4 पीसेस मी सेम डिझाईनमध्ये सेल केलेले आहेत. असं ऑफिस वेअरला किंवा फंक्शनल वेअर दोन्हीला यूज होईल असं मटेरियल आहे. हा ऑर्गन्झाचा दुपट्टा येईल त्याच्यावरती
आणि लायनिंगशिवाय हा ड्रेस शिवता येईल. 1525 अशी रेंज आहे याची. शिवाय असे एथनिक मटेरियल्स पण आहेत, असे बघू शकता तुम्ही. हे सॉफ्ट सिल्कमध्ये आहेत आणि याचा असा मार्बल टेक्स्चरचा दुपट्टा आहे. आणि कॉटनमध्ये पण बरीच व्हरायटी आहे. रेग्युलर वेअर आहे, फंक्शनल वेअर आहेत, सॅटिन कॉटन आहे, मस्लिन सिल्क आहे. व्हरायटी भरपूर आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण रेंज. हे पहिले 2-3 ड्रेसेस आहेत ते रेग्युलर वेअरसाठी यूज करू शकतो. त्यानंतर हा थोडासा नवरात्री स्पेशल डिझाईन आणलेला आहे. खादी सिल्क आहे, लिनन आहे, ऑर्गन्झामध्ये आहेत, प्युअर बनारसीमध्ये आहेत मटेरियल्स. तर आता आपण आलेलो आहोत नाईट सूट्सचे ज्या ठिकाणी स्टॉलला आलेलो आहोत. तर आपण ह्या मॅडमशी जाणून घेऊया की काय काय ह्यांच्याकडे व्हरायटीज आहेत नाईट सूट्समध्ये. नमस्कार मॅडम, काय काय व्हरायटीज आहेत आपल्याकडे? आपण बाटिक कॉटन आणि जयपूर कॉटनमध्ये नाईट वेअर बनवतो. यामध्ये स्मॉल साईजपासून XXL पर्यंत सगळ्या साईजेस अवेलेबल आहेत. बाटिकची लोकांना एक तक्रार असते की त्याचे रंग जातात, त्याच्यामुळे मशीनला टाकता येत नाहीत कपडे सगळ्या कपड्यांबरोबर. तर आपण हे सगळे कलर फिक्समध्ये वॉश करतो आणि मगच इथे आणतो. म्हणजे शिवल्यानंतर प्रत्येक शेड वेगळी कलर फिक्स लिक्विडमध्ये बुडवली जाते 6 तास. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक शेड वेगळी वॉश होते. त्याच्यामुळे आता त्याचे रंग जाणं हा प्रकार नाही. बायकांनी नेले की डायरेक्टली तुम्ही मशीनलासुद्धा टाकू शकाल. आता याच कापडांमध्ये गाऊन तर असतातच, पण आताची पिढी गाऊन वापरत नाही, मुली आत्ताच्या गाऊन नाही वापरत. मग याच कापडामध्ये आपण शॉर्ट्स, 3/4 या कॅपरी, फुल पॅन्ट्स, त्याच्यानंतर हे असे नाईट सूट आहेत, असे प्रकारही केलेले आहेत. त्याच्यामुळे कम्फर्टेबिलिटी वाईज मोठ्या जुन्या पिढीला गाऊन, नवीन पिढीला शॉर्ट्स, हे सगळे प्रकार करून ते बनवलेले आहेत. पुन्हा बाहेर जे बॅटिक मिळतं ते 4 किंवा 5 रंगांचे मॅचिंग्स असतात. आम्ही आमचं कापड स्वतः छापून घेतो, रॉ फॅब्रिक प्रिंटरकडे पाठवून छापून घेतो. त्यामुळे आम्हाला हवी तेवढी कलर रेंज आम्हाला वेगळी बनवता येते. त्यामुळे कलर व्हरायटी बाटिकमध्ये जास्ती बनवता येते. आहे नारी बुटीक, जिथे विविध प्रकारचे साडी, ड्रेस मटेरियल मला बघायला मिळत आहेत. तर ह्या नारी बुटीकच्या ओनर आहेत, आपण त्यांच्याशी बोलून घेऊया की इथे त्यांच्याकडे काय काय स्पेशालिटीज आहेत त्या. नमस्कार मॅडम. नमस्कार, माझं नाव नम्रता कुलकर्णी, मी वसईवरनं आली आहे. आणि माझ्याकडे आहेत प्युअर कॉटन लखनवी आणि जॉर्जेटमध्ये लखनवी आहे, ज्या आता युजली अवेलेबल नाही मिळत, मोडालमध्ये मिळतात, पण माझ्याकडे प्युअर कॉटन आहेत. आणि हँडलूम साड्या आहेत माझ्याकडे कॉटनच्या, ज्या प्युअर आहेत एकदम. आणि माझ्याकडे कॉटन कुर्तीज आहेत. तर ह्या सगळ्या कुर्तीज आम्ही बनवतो. लखनवी तर आम्ही आणतो, पण हे हँडलूम माझं बेस्ट सेलिंग इज दीज साडीज. ह्या साडीज एकदम हॉट सेलिंगमध्ये जातात, कारण ह्या रेंजने अशा सुरुवात होतात ह्या साड्यांची? या साड्या 1100पासून आहेत, म्हणून ते फटाफट जातात, कारण रिजनेबल आहे, घरी धुवायला बऱ्या पडतात आणि एकदम दिसायला छान दिसतात. म्हणजे आजकालच्या पॅटर्न ह्याच्यामध्ये म्हणजे मिक्स अँड मॅच करायला. येस. त्याच्यामुळे ते आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण ठेवतो. मोहक क्रिएशन या स्टॉलला व्हिजिट करण्यासाठी तर आपण या मॅडमकडनं जाणून घेऊया की यांच्या या स्टॉलवरती काय काय अवेलेबल आहे ते. नमस्कार मॅडम, आधी आपलं नाव मला सांगा आणि त्यानंतर आपल्याकडे काय काय आहे ते. ब्रँडचं नाव आहे मोहक क्रिएशन आणि माझं नाव आहे मनीषा पाटील. माझ्याकडे प्युअर कॉटनचं सगळ्या कुर्तीज आहेत, जॅकेट्स आहेत, पॅन्ट आहेत, कलमकारी अशा स्टोल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. असं आहे, तुम्हाला मी जॅकेट्स दाखवते. हे दोन्ही साईडचे वापरता येतात, ड्युएल आहेत. त्यानंतर हे असे अजरकचे स्टोल आहेत, सॉफ्ट कॉटनचे स्टोल आहेत. त्यानंतर कुर्तीमध्ये 38पासून 48पर्यंत सगळ्या साईज आहेत. त्याच्यामध्ये कलमकारी, इक्कत, सॉफ्ट कॉटन, अजरक सगळ्या प्रकारचे आहेत. आणि काय रेंजने स्टार्ट आहे? माझ्याकडे 950पासून कुर्ती स्टार्ट होते, अगदी 12,500पर्यंत. शॉर्ट कुर्ती 700-750पासून स्टार्टिंग आहे आणि लॉंग कुर्ती 950पासून स्टार्टिंग आहेत. आज्ञा आणि इथे बऱ्याच साऱ्या पर्सेस आहेत, क्लचेस पण अवेलेबल आहेत. सो आपण या मॅडमकडनं जाणून घेऊया की यांच्याकडे अजून काय काय व्हरायटीज आपल्याला गिफ्टिंगसाठी म्हणा किंवा रेग्युलर आपण आपल्या वापरासाठी आपण वापरू शकतो. आमच्याकडे एक साडी फोल्डर आहे, हे युनिक आहे. ह्याच्यामध्ये 16-17 तरी साड्या आरामात राहू शकतात
त्याच्यामध्ये एक असे पर्स आहेत, हे बाहेर जायला वगैरे ह्याच्यात बॉटल, एक चष्मा, खोका हे सगळं राहू शकतं. त्या ह्याच्यातमध्ये एक मोठी प्राईज आहे. एक ऑफिस बॅग आहेत, त्याच्यामध्ये छोट्या ऑफिस बॅग आहेत, गिफ्टिंगसाठी पाऊच आहेत, पुन्हा असे स्लिंग बॅगमध्ये आहेत, प्लस अशा स्लिंग बॅगमध्ये आहेत. म्हणजे असे भरपूर व्हरायटी आहेत आणि हे सगळे आमच्याकडे घरगुती बनवलेले आहेत. हां, हे सगळं घरगुती बनवलेले आहेत आणि कलरची गॅरंटी आहे, सगळं वॉशेबल आहे. हां, क्लचसुद्धा हे आमच्या कलमकारीचे आहेत, हे पण क्लच आमचे वॉशेबल आहेत. तुम्ही जर बघाल त्याच्यामध्ये पण काम बारीक आहे, हे काम पूर्ण बारीक केलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण चांगलं हे कॉटन वापरलेलं आहे, ह्याच्यामध्ये ना स्पंज ना कुठला लेदर वापरलेला आहे. तर आता आपण ज्या नेक्स्ट स्टॉलला आलेलो आहोत तो आहे कोलकाता हँडलूम सारीज. ज्यांच्याकडे सारीज तर आहेत त्याच्याशिवाय स्टोलसुद्धा अवेलेबल आहेत. सो इथे तुम्ही बघू शकता ही ब्लॅकवरती मस्त सिल्वर अशी प्रिंट आहे, याच्यावरती बुट्ट्या आहेत. इसके ऊपर ब्लाउज भी है, इसके साथ ब्लाउज भी है. अच्छा, हा पूर्ण ब्लॅक म्हणजे अगदी पार्टीवेअर साडी म्हटलं तरी हरकत नाही. खूप छान अशा बुट्ट्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती आणि हे पण इथे पण तुम्ही बघू शकता खूप छान असं बॉर्डर दिलेली आहे. त्याचप्रमाणे ही पण इथे बघू शकता. मला तर ही साडी बघितल्यानंतर इतकी मी या साडीच्या प्रेमात पडले. माझ्या मते ये पूरा हँड प्रिंट है ना. हाँ वही, हे पूर्ण खूप सुंदर से और इसके साथ ब्लाउज भी है. हाँ, विथ ब्लाउज पीस आहे. आणि और इसकी रेंज क्या है? ओके, तर ह्याची 1500 रेंज आहे. खूप सुंदर अशी साडी आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही मिसमॅच असे ब्लाऊजसुद्धा वेअर करू शकता. ह्याच्यामध्ये येल्लो, रेड आहे, ग्रीन आहे, बॉटल ग्रीन कलर असल्यामुळे ब्लू आहे, असे विविध कलर्स आहेत. सो तुम्ही ह्याच्यावरती मिसमॅच असा ब्लाऊजसुद्धा वेअर करू शकता. तसंच जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की यांच्याकडे स्टोलसुद्धा अवेलेबल आहेत. तर इथे आपण बघू शकतो की इथे स्टोलसुद्धा आहेत. हे बघा, ओके, हे हा जो आहे तो प्युअर सिल्कचा आहे. हे पण तुम्ही हे म्हणजे याच्यामध्ये विविध कलर्स आहेत. सो कोणत्या पण जीन्सच्या टॉपवरती तुम्ही हे घेऊ शकता. ॲज वेल जर ओढणी तुम्हाला कॅरी करायची नसेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हा स्टोल जो आहे तो वेअर करू शकता. याच्यामध्ये पण ह्यांच्याकडे बऱ्याच व्हरायटी आहेत. प्लेनमध्ये पण आहेत. हे मल कॉटनमध्ये आहे. सो टिपिकल म्हणजे जो कलर तुम्हाला हवा असेल तर त्या कलर्समध्ये पण ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे लेंथ पण तुम्ही बघू शकता खूप मोठी आहे. माझ्यामध्ये ओढणीची जेवढी लेंथ असते तेवढी या स्टोलची लेंथ आहे. लेंथमध्ये आणि कुठे कंजूसपणा नाही केलेला आहे. सो तुम्ही ते बघू शकता खूप छान असे आहे आणि अगदी मस्त मटेरियल तर खूप सुंदर आहे. सो तुम्ही जर आलात तर ह्या जो कोलकाता हँडलूम सारीज हा जो स्टॉल आहे सो त्याला व्हिजिट करायला विसरू नका. तर आता आपण ज्या एक्झिबिशनला आलेलो आहोत त्याच्या या ऑर्गनायझर आहेत. सो आपण त्यांना विचारूया. तर मॅडम, सर्वप्रथम मला आपलं नाव जाणून घ्यायला आवडेल. आपलं नाव काय? मी सरिता सोमण. आमचं युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो ह्या नावाने आम्ही आमचा ब्रँड चालवतो, आमचे एक्झिबिशन्स भरवतो. तसंच हे आपलं जे एक्झिबिशन आता तुम्ही पाहिलं 8, 9, 10 हे आत्ता चालू होतं, त्याचा आजचा दुसरा दिवस आहे. तर अजून एक दिवस आहे. 3 दिवसाचं. म्हणजे मला थोडीशी खंत आहे की तुम्ही फक्त 3 दिवस एक्झिबिशन का ठेवलं, कारण आम्ही आता इथे फिरतोय ना तर लोकांचा खूप सारा प्रतिसाद आहे आणि लोक इथे बरीच जण म्हणतात की आम्हाला दिवस पण कमी पडत आहेत, काही जणांना यायला मिळत नाही. त्याच्यामुळे काही कारण वगैरे की 3च दिवस असं का ठेवण्यामागचं कारण? नाही, असं आपलं जनरली स्विच होत असतं. आता डिपेंड की आपण फेस्टिवलच्या हिशोबाने डेट सिलेक्ट करतो. आता गणपतीचं आमचं जे झालं 4 दिवसांचं ते दादरला झालं, त्याच्यानंतर 3 दिवसाचं इथे. ह्याच्यानंतरचा मोठा इव्हेंट आपला येतोच आहे की पुन्हा आमचं ठाण्यात होतंच आहे. दिवाळी आपण स्पेशल म्हणतो, जसं गेल्या वर्षी आम्ही चैत्रोत्सव केला होता तसं यावर्षी दिवाळी स्पेशल आपण 10 दिवसांची करतो आहे. ओके, म्हणजे पाहिलंत ना, म्हणजे आपल्याला कुठेही तुम्हाला आता कमी नाही जाणवणार की बाबा 3 दिवसाला तुम्ही येऊ शकला नाहीत. तर जर तुम्हाला इथे पुन्हा शॉपिंग करायला यायचं असेल तर चैत्र उत्सव जे दिवाळीच्या थोडंसं अगोदर जसं ह्या म्हणाल्या आता, तर तुम्ही नक्की तिथे येऊ शकता. सो थँक्यू सो मच. खरंच खूप छान एक्झिबिशन आहे. लोकांचा खूप प्रतिसाद आहे, म्हणजे कंटिन्यू गर्दी आहे. तुम्हाला अजून काही सांगायला आवडेल का ह्या एक्झिबिशनबद्दल? आता आपल्याकडे कसं असतं, बेसिकली आपण सगळ्या महिला बचत गट आणि बऱ्याचशा लहान सहान उद्योजक असतात त्यांना आपण सपोर्ट करायचा म्हणून हे एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करतो. तसं आपलं हे 3 दिवसाचं झालं. वर्षातनं आमचे 5-6 इव्हेंट होतच असतात. आत्ता आपला गणपतीला झालं, त्याच्यानंतर दिवाळीला मोठा इव्हेंट होईल गडकरीच्या समोर हनुमान व्यायामशाळेत 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर असं आपलं 10 दिवसांचं एक्झिबिशन असणार आहे. त्या एक्झिबिशनमध्ये नक्की पार्टिसिपेट करा, नक्की भेट द्यायला या आणि नक्की आमच्या वस्तू खरेदी करा.
तर अशा प्रकारे आम्ही 2 दिवस भाग 1 आणि भाग 2 अशामध्ये हे पूर्ण एक्झिबिशन कवर केलेलं आहे. तर हे एक्झिबिशन कवर करण्यामागचा आमचा हा एकच उद्देश होता की जे उद्योजक आहेत त्यांचे जे ब्रँड आहेत ते प्रमोट करणं. सो तुम्ही पाहिलं इकडे विविध प्रकारचे वेगवेगळे ब्रँड्स होते. सो आपणसुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ह्यांच्याकडनं नक्की खरेदी करा. सो चला, आय नो की तुम्हाला आजचा हा व्लॉग नक्की आवडला असेल भाग 1 आणि भाग 2 मधला. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आपला आजचा हा व्लॉग नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.